काही देणं घेणंच नाही, मी फक्त ट्रस्टवर होते. हा फोटो काल सगळ्यांनी बघितलेला आहे, पण पुन्हा एकदा माध्यमांना दाखवला पाहिजे की हा फोटो हा फक्त ट्रस्टवर असणाऱ्या संचालकाचा फोटो आहे का. या फोटोवरून आम्ही त्यांचे आपली अनामिका कापणे, आता हे अनामिका कापणे हे काय प्रकरण आहे हे मला माहित नव्हतं. मी त्याची जरा माहिती काढायचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्याची जी माहिती मिळाली ती फार धक्कादायक आहे. मी त्याची कॉपी काढून आणली आहे. अनामिका कापतात, कशासाठी कापतात बघा. ती तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते. कशी तर परत तंत्रमंत्र विद्येच्या लोकांनी सांगितलंय की हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे, ज्यामुळे मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करणे आणि यश प्राप्त करणे असा या तंत्रमंत्र विद्येचा अर्थ आहे. त्यांनी सांगितलं की ताई हे विशिष्ट वेळेला करतात. कधी करतात? हे सोमवती अमावस्येला करतात. हे सोमवती, आम्हाला इतकं काही त्याच्यातलं नॉलेज माहित नव्हतं. आणि मग एक फोटो एका माऊलीने पाठवला, याचा स्क्रीनशॉट बघा, याच्यात तारीख आहे खाली 12 सप्टेंबर 2024. फोटो जर नीट, मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईल. इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे. मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा. 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहे. हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे. हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात. आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा. याच्यात तारखा आहे, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे. याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे. मग जखम छोटी छोटी झाली. हे बघा, इथे बँडेज आहे, याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला. त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली. सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती. अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो निघाले. हे गंभीर आहे. अशा पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षा जर तंत्रमंत्र विद्यांमध्ये असतील आणि पीडित सांगते की हे आमच्या समोर घडलेलं आहे, हे आमच्या समोर झालेलं आहे. आता जर असं सगळं असेल, हे चित्र, हे फोटो खूप आहेत, हे बँडेज क्लिअर कट दिसतात, असंख्य फोटो आहेत, त्याच काळातले सगळे. याच्या तारखा जाणीवपूर्वक स्क्रीनशॉट का दिलेले, कारण याच्या तारखा आहेत खाली. आता हे सगळं जर बघितलं, इथे पण एक फोटो आहे, इथे सुद्धा बँडेज आहे. आता आमचं असं म्हणणं आहे की ज्याला प्राईम फेज मध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीचा भाग म्हटलं जातं, एखादा गुन्हा करताना त्याच्यातला सक्रिय सहभाग. चाकणकर बाई यांना सगळ्या गुन्ह्यांची माहिती होती. हे खबरदार पुढारीच्या वृत्तसंपादकाने स्पष्ट केलं. चाकणकर बाईंनी सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले होते. चाकणकर बाईंनी अगदी खरा त्यांचा जो पीए ज्याने त्या बाईंना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होता, त्याच्याही संबंधाने स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदवला होता. 1 वर्षापासून हे सगळं चाललं होतं. पोलिसांनी 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावला होता. आता जर एवढा सगळा सक्रिय सहभाग जर चाकणकरांचा तिथे दिसत असेल, तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. पहिली. दुसरी मागणी काय आमची, चाकणकरांची
ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून, ही कन्फ्रंटल एन्क्वायरी.